नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने बनवायची आहे मिश्र डाळीचे सांडगे। आणि मिश्र डाळीचे सांडगे बनवताना कोणकोणत्या डाळी वापराव्यात आणि डाळ कशी भिजवायची, ते पारंपरिक पद्धतीने वडे कसे जोडायचे, ते हे वडे कसे स्टोर करायचे, ते सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला, तर सगळ्यात अगोदर ही मी घेतलेली आहे चण्याची डाळ, म्हणजे तिला हरभरा डाळ म्हणतात। तर ही बरोबर मोजून मी अर्धा किलो घेतलेली आहे। तर ही सकाळच्या वेळेस मी भिजवत आहे, रात्री भिजवली नाही आहे, कारण सकाळी वडे तोडायचे। सकाळी जवळजवळ मी 6 वाजता ही डाळ भिजवली होती। आता ही घेतली आहे मटकीची डाळ, म्हणजे मठाची डाळ। जर अर्धा किलो चण्याची डाळीला पाव किलो घेतलेली आहे मठाची डाळ आणि पाव किलो घेतलेली आहे मोजून मी ही मुगाची डाळ, म्हणजे जवळजवळ बरोबर आपलं हे प्रमाण जे आहे ते 1 किलोचं होणार आहे। म्हणजे अर्धा किलो चण्याची डाळ, पाव किलो मुगाची डाळ आणि पाव किलो घेतलेली आहे मठाची म्हणजे मटकीची डाळ। तर आता ह्या अगोदर आपण मिक्स करून घेऊया। आता ह्या 3 डाळी वापरून आज आपण बनवणार आहे मिश्र डाळीचे वडे। तर बघा, सकाळच्या वेळेस आपण वडे तोडतो ना, तर सकाळीची लवकर भिजत घालायची, कमीत कमी नाही 4 तास भिजली पाहिजे। तर हे बघा, डाळी स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याचं जे सफेद पाणी निघतं डाळीचं पावडरचं ते काढून टाकायचं आणि आता आपल्याला भिजत ठेवायची आहे। बरोबर तुम्ही ही डाळ जी आहे ना 4 तास भिजवा। संध्याकाळी जर भिजवली ना, बघा की जे वडे आहेत ना ते त्याची भाजी खाताना आंबूस लागते, त्यामुळे संध्याकाळी न भिजवता सकाळी भिजवायची। तर बघा, मी 2 भागामध्ये केलं होतं, कारण ती फुगून भरपूर झाली। तर 4 तास झालेले आहे आणि चांगली डाळ जी आहे भिजलेली आहे। तर बघा, चणा डाळ भिजायलाच फक्त वेळ लागते, कारण मठाची आणि मुगाची डाळ ती पटकन अर्धा तासात भिजते। तर चण्याची डाळसुद्धा छान भिजलेली आहे। तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया, याच्यातलं पाणी जे आहे एक्स्ट्राचं काढून टाकूया आणि आपल्याला मग काय करायचं आहे, एक चाळण घेऊया आणि त्याच्यामध्ये ही डाळ जी आहे थळण्यासाठी ठेवणार आहे। तर हे बघा, आता हे 3 डाळी व्यवस्थित भिजलेल्या आहे। तर काही जण याच्यामध्ये ना सफेद उडदाची डाळसुद्धा घालतात। तर आता मी फक्त ह्या 3 डाळीच वापरलेल्या आहे। या 3 मिश्र डाळींचे आपण वडे तळणार आहे। तर चला, एक 5 मिनिटासाठी आपण ही डाळ जी आहे त्याची थळण्यासाठी ठेवूया। तर चला, डाळ निथळलेली आहे। तर पाहू शकता मी 2 लसूण काड्या सोलून घेतलेल्या आहे आणि 1 मूठभर मिरच्या घेतलेल्या आहेत साधारण। तर बरेच जण हिरव्या मिरचीत बनवतात, तर काही लाल मिरची, तर मला हिरव्या मिरचीतले आवडतात म्हणून मी हिरव्या मिरचीचं वाटण करणार आहे। आता याच्या अगोदर आपण पेस्ट करून घेऊया। तर हे बघा, लसूण आणि मिरचीची पेस्ट झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण थोडी थोडी ही डाळ जी आता निथळेल ती टाकायची आहे आणि साधारण 1 चमचा पाणी घाला, म्हणजे पटकन आणि छान बारीक होते, जास्त पातळ नाही करायचं। तर हे बघा, अशा पद्धतीने छान जेवढी बारीक होईल तेवढी बारीक करून घ्या। छान अशी बारीक झालेलं आहे। तर एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। तर सर्व जी डाळ आहे ना अशीच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घेऊन बारीक करायची आहे। तर बघा, पूर्वी पारंपरिक पद्धतीने म्हणजे काही जण जात्यावर डाळ भरडायचे, त्याचा भरडा काढून मग ते भिजवायचे, तर काही जण ही भिजवलेली डाळ पाट्यावर वाटून मग ती बारीक करायची। तर आता आपल्याला थोडी सोयीस्कर आहे, मिक्सरमध्ये आपण सहज ही डाळ पटकन बारीक करू शकतो। तर हे बघा, सर्व डाळ जी आहे ती आता आपण बारीक करून घेतलेली आहे। तर त्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते पण पहा। तर हे घेतलेलं आहे मी जिरे, 2 चमचे जिरे घेतलेले आहे। आता ही घेतो आपण हळद पावडर, 1 चमचा घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। बघा, याआधी आपण फक्त चणा डाळीचे वडे बनवले होते, त्याच्यामध्ये आपण कांदासुद्धा वापरला होता, पण हे मिश्र डाळीचे वडे असल्यामुळे याच्यामध्ये आपण कांदा घातलेला नाही आहे। आणि आपण याच्यामध्ये आता सगळ्यात शेवट टाकूया मीठ। तर साधारण मी 2.5 चमचे टाकलेलं आहे मीठ। तर ते सर्व आता आपण मिक्स करून घेणार आहे। तर तुम्हाला फक्त चणा डाळीचे वडे आवडतात की मिश्र डाळीचे वडे आवडतात, कमेंट करून एकदा नक्की सांगा। तर बघा, 1 किलोचं आहे, भरपूर वेळ लागेल तोडायला, कारण वडे तोडायला वेळ लागतो। तर काही भागामध्ये वडे जे आहेत ना झारणे असं म्हणतात, म्हणजे झारले जातात, म्हणजे चाळणीच्या सहाय्याने असे ते झारतात। आता आमच्याकडे वडे तोडतात, म्हणून आपल्या हाताच्या सहाय्याने वडे तोडणार आहे, किंवा पायपिंग बॅगसुद्धा तुम्ही वापरू शकता, म्हणजे बॅगेमध्ये भरून तुम्ही वडे तोडू शकता। तर मी एक ताट घेतलं आणि त्याला थोडंसं गव्हाचं पीठ लागले, वडे चिटकू नये म्हणून थोडं थोडं हातात पीठ घ्यायचं आणि अंगठ्याच्या सहाय्याने छोटे छोटे वडे तोडायचे। तर वडे हे असे छोटे छोटे असतात, जास्त बारीक नाही, मोठे नाही, आणि जे मोठे असतात तर त्यांना आमच्याकडे वाफवडे म्हणतात। तर हे आहे सांडगे म्हणतात काही भागात वडे, तर आमच्याकडे वडे म्हणतात। आणि असे आमच्याकडे वडे नाही, पारंपरिक पद्धतीने बघा, हे बघा असे तोडले जातात। तर हे सगळे वडे आपल्याला असे थोडे थोडे करून तोडून घ्यायचे आहे। जवळजवळ मला अर्धा ते पाऊण तास गेलं, कारण एकटीच होती आणि हे जवळजवळ 1 किलोचं होतं आणि वाळायला पण मला बरोबर 5-6 दिवस लागते, कारण गॅलरीमध्ये बघा सिटीमध्ये काय होतं की ऊन एवढं फारसं राहत नाही। गावाकडे कसं कडकडीत ऊन असतं, त्यामुळे 2-3 दिवसात वाळतात, पण मला याला 5-6 दिवस लागले, पण व्यवस्थित वाळून घ्यायचे।
तर चला आता हे वडे तोडून घेऊया. तर तुमच्याकडे हे असे वडे तोडतात की वडे काही भागात बघा खांद्याच्यामध्ये झारले जातात, म्हणजे आपली जी वडे उकडायची चाळण असते त्याच्यामध्ये हे पीठ घालतात आणि असं हाताने वरून प्रेस करतात, त्याचे शिंगुळेसारखे म्हणजे शेवसारखे पडतात, त्याला झारले म्हणतात. तर आता आपण हे जे असे हाताने तोडतो ना त्याला वडे तोडणे म्हणतात. तर चला असेच आपण तो वडे तोडून घेऊया. तर याआधी आपण तळायचे जे वडे बनवले होते त्याची सांडग्यांची भाजीसुद्धा कशी बनवायची पाहिलेली आहे. सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की पहा. आणि हे मिश्र डाळीचे वडे आहे. तर हे बघा हे झालेले आहेत तोडून एक ताटभर. तर आपल्याला तोडायला वेळ लागणार आहे. तर जे झालेले आहेत ते आपण लगेच उन्हात वाळत टाकणार आहे. तर हे बघा एक ताटभर आपण वडे तोडून घेतले. तर बाकीचे सुद्धा वडे तोडायचे आहेत. तर चला तर हे झालेले आहे बघा तोडून. तर लगेच आपण हे उन्हात ठेवूया. जसे आपले एक ताट तोडून होईल तर तसं आपण लगेच वाळण्यासाठी आपण उन्हात ठेवणार आहे. तर पाहू शकता हे बघा सगळे आता आपण वडे ना ते तोडून झालेले आहे. आणि शक्यतो डाळीने सकाळी भिजवा, जेव्हा मिसळ डाळीचे वडे बनवतो तेव्हा संध्याकाळी भिजवलं तर काय होतं की वड्यांना थोडासा आंबूसपणा येतो भाजी बनवल्यानंतर. त्यामुळे जेव्हा मिसळ डाळीचे आपण वडे बनवतो ना तेव्हा डाळ सकाळी भिजवा, एक 3-4 तासासाठी आपण वडे बनवा. तर पाहू शकता वाळूनसुद्धा तयार झालेले आहेत. मला 5-6 दिवस लागलेले आहे आणि आता हे वडे तयार झाले आहेत. हे बरोबर मी 1 किलोच्या डाळीचे बनवले होते. तर बघा जेव्हा उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये भाजीला काही नसते किंवा भाज्या महाग असतात ना, तर तेव्हा असे उन्हाळी वाळवण्यातले जर वडे तोडून ठेवले तर तेव्हा ही आपण भाजी सहज बनवू शकतो. आणि एकदा आंबे पिकलं की पारंपरिक पद्धतीने ही सांडग्यांची भाजी आणि आंबरस खायलाही छान लागतो. आणि समजा अचानक पाहुणे आले आणि भाजीला काही नाही तरीसुद्धा तुम्ही छान बनवू शकता. आणि या भाजीची चव एकदम छान अशी मराठमोळी लागते, अगदी नॉनव्हेज फिके पडे अशी ही सांडग्यांची भाजी लागते. तर काही भागात सांडगे तर काही भागात वडे, असे प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावं आहेत. तर आमच्या भागात वडे म्हणतात, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये. तर पाहू शकता तर हे वडे तयार झाले. रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.